शेतकऱ्यांचे योगदान आणि परिश्रम ओळखणारा एक राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार 2025 चा भव्य सोहळा चांदूर बाजार येथील कृषी तीर्थ येथे पार पडला। स्वर्गीय नानासाहेब देशमुख आणि स्वर्गीय नंदूभाऊ बन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील 3 प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। ऋषिकेश जुनघरे, श्री किशोरराव पोहोकार आणि डॉक्टर तुषार देशमुख या शेतकरी पुत्रांना कृषी गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले। कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार 2025 चा भव्य सोहळा 21 मे रोजी चांदूर बाजार येथे पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधी, स्वर्गीय राजीव सातव, स्वर्गीय नानासाहेब देशमुख आणि स्वर्गीय नंदूभाऊ बन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमात कृषी परंपरेला सन्मान देणारे अनेक मान्यवर उपस्थित होते। चांदूर बाजार तालुक्यातून यंदा 3 शेतकरी पुत्रांनी कृषी रत्न पुरस्कार मिळवून आपला शेतकरी वारसा उजळवलाय। बेलोऱ्याचे ऋषिकेश जुनघरे, जसापूरचे किशोरराव पोहोकार, तळवेल ब्राह्मणवाडा पाठकचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रयोगशील शेतकरी डॉक्टर तुषार देशमुख या 3 शेतकऱ्यांना विशेष सन्मान चिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले। यावेळी शेतकरी वर्ग, स्थानिक नागरिक व अनेक मान्यवर यांची मोठी उपस्थिती होती। हा पुरस्कार सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हे तर शेतकरी सन्मानाची एक प्रेरणादायी चळवळ होती। महाराष्ट्राच्या मातीत घाम गाळणाऱ्या आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजेच त्यांच्या कार्याची पावतीच होय। सिटी न्यूज अमरावतीकडून या सर्व सन्मानपात्र शेतकरी पुत्रांचे अभिनंदन।